ला समान अधिकार आहे त्या ठिकाणी. त्यामुळे ह्या जे जयंती आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आपण या ठिकाणी धूमधडाक्यामध्ये साजरी करत आहोत. या ठिकाणी आपल्याला सांगावंसं अभिमान वाटतो की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती सर्वप्रथम आपला जो समाज ज्या ठिकाणी राहतो मुंगावर पेठमधून त्या ठिकाणी महात्मा फुलेंची जयंती सर्वप्रथम या शहरामध्ये साजरी केली जात होती असं मला लहानपणापासून दिसून येतं. कारण की आपले रिक्षा बांधव आहेत, रिक्षा चालक आहेत, ते रिक्षा चालक 11 एप्रिलला सकाळी महात्मा ज्योतिबा फुले यांचा फोटो घेऊन संपूर्ण शहरामध्ये रॅली काढायची आणि त्यानंतर मला वाटतं की शहरामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती म्हणून नंतर धुमधडाक्यात साजरी होऊ लागली. अशा प्रकारे या ठिकाणी महात्मा फुले आणि बाबासाहेबांची जयंती साजरी होते. आपण पाहिलं तर या ठिकाणी गेली 3 वर्षापासून आपा या ठिकाणी मेहनत करतात. एक छोटीशी गल्ली आहे म्हणतात ते, मात्र ह्याच गल्लीमधून काही अधिकारी घडले, कोण PSI झालं, कोण शिक्षक झालं. अशा प्रकारे या ठिकाणी एक कर्तृत्ववान व्यक्ती घडत असतात. आणि आता उपस्थित सर्व जे स्पर्धक आहेत, आज तुम्हाला आनंद वाटला असेल ह्या स्पर्धेमध्ये सहभाग होताना. कालांतराने तुम्ही खूप मोठं शिक्षण घेताल आणि शिक्षणानं आपली प्रगती होईल. फक्त नोकरीसाठी शिक्षण महत्त्वाचं नसतं, तर समाजामध्ये आपल्याला कसं वागायचं, कसं राहायचं हे शिक्षणामुळे कळत असतं. त्यामुळे प्रत्येक पालकांना विनंती आहे की आपल्या पाल्याला, आपल्या मुलांना, बाळांना चांगल्या प्रकारे आपण शिक्षण दिलं पाहिजे. आज सोशल मीडियाचं युग आहे. आज प्रत्येकाच्या घरामध्ये मोबाईल आहे. पहिला घरात मोबाईल नसायचा. आज जेवढे घरामध्ये मेंबर आहेत तर प्रत्येकाच्या घरातील सदस्याकडे मोबाईल असतो. आईकडे पण असतो, वडिलांकडे पण असतो. अशी घरामध्ये 4 सदस्य असेल तर 4 सदस्यांकडे असतो काय काय ठिकाणी.